डिअर लर्नर्स ग्रीटिंग्स. आज आपण बघायचं आहे की प्रोड्रग हा काय कन्सेप्ट आहे. व्हॉट इज दिस कन्सेप्ट विच वी कॉल इट ॲज प्रोड्रग. Before we begin with this prodrug concept, now let me show one diagram so that you will be in a good position to understand what is this prodrug is. Please see this one. पहा याच्यामध्ये the drug moiety आहे, एक ड्रग आहे आणि त्याच्याबरोबर एक प्रो moiety आहे. हा ड्रग आणि हा प्रो moiety यांचं रिॲक्शन झालेली आहे आणि ड्रग प्रो moiety असा एक काहीतरी युनिट बनलेला आहे. प्लीज अंडरस्टँड. जर प्लेन ड्रग असता तो, इफ इट इज अ प्लेन ड्रग, तर त्या केसमध्ये तो हे बॅरियर कदाचित क्रॉस करू शकला नसता. पण व्हॉट इज हॅपनिंग, दिस पर्टिक्युलर ड्रग अँड दिस प्रो moiety, समथिंग एनी केमिकल सबस्टन्स, यांच्यापासून आपल्याला एक ड्रग प्रो moiety कॉम्प्लेक्स बनवला आणि हा ड्रग प्रो moiety कॉम्प्लेक्स जो आहे, इट कॅन एंटर इन टू द lumen or cross any sort of barrier and enters into the area where its action is required. आता हे जे ड्रग आणि प्रो moiety कॉम्बिनेशन आहे, या ड्रग आणि प्रो moiety कॉम्बिनेशन जे इथे तुम्हाला दिसतंय, आय विल शो यू, सी दिस, हे जे दिसतंय ते मग एकदा का त्यांनी बॅरियर क्रॉस करून तो आत गेला की त्या ठिकाणी एन्झायमॅटिक क्लिवेज होईल किंवा केमिकल क्लिवेज होईल, केमिकल ट्रान्सफॉर्मेशन होईल आणि त्यामधून हा पर्टिक्युलर तुमचा जो ड्रग आहे तो रिलीज होईल आणि त्या ठिकाणी तो ऍक्शन देईल. याचा अर्थ काय की प्रोड्रग आर दी कंपाउंड्स वेअर इन द ड्रग इज इन अ कन्वर्टेड फॉर्म बिकॉज ऑफ सम केमिकल मेथड्स. And this moiety, this prodrug, once reaches the site where its action is required, there it separates from its pro moiety and that active drug will show its own effect. लक्षात येते. आता आपण बरेचसे एक्झाम्पल्स बघू की त्याच्यामध्ये यू विल कम टू अंडरस्टँड की हे नेमकं प्रो moiety कोणकोणते असतील. प्लीज अंडरस्टँड. सी हिअर आय विल शो यू अनदर स्क्रीन ज्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन थोडा हा कन्सेप्ट क्लिअर होईल. आता हे जे आपण प्रो moiety म्हटलं तर ते काय आहे, तर याच्यामध्ये यू विल सी हिअर इन पर्टिक्युलरली दिस कंपाऊंड, in this particular compound you will see that the COH, if the compound is having the COH, if the drug is having the COH group, this COH group is converted into carbonates. This is what carbonate, or it can be converted into esters, or it can be converted into amides, or it can be converted into the carbamates. So these COH group are converted into in these groups. Even if the drug is having the functional group as SH, OH, understand, NH, so these are oximes असेल, इमाइन्स असतील, तर ह्या सगळ्याचं जे कन्व्हर्जन आहे ते तुम्ही इथर मध्ये करू शकता, फॉस्फेट्स मध्ये तुम्ही त्या ड्रगचं कन्व्हर्जन करू शकता. म्हणजे याचा अर्थ काय, समजा ड्रग जर हा COH असेल तर मग प्रो moiety म्हणजे सपोज आता COH ड्रग आहे, प्रो moiety मी कुठला तरी अल्कोहोल वापरला तर त्यापासून जो तुमचा प्रोड्रग बनेल तो ईस्टर असेल. अंडरस्टँड. सो COH तुमचा ड्रग मधला एक पार्ट आहे जो ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे. अंडरस्टँड. नाव हा पर्टिक्युलर जो ड्रग आहे तो तुम्हाला आता अल्कोहोल बरोबर रिॲक्ट करून तुम्ही ईस्टर बनवणार आहात. से फॉर एक्झाम्पल आय गिव्ह यू एम्पिसिलिन्स असतील किंवा पेनिसिलिन्स असतील. या पेनिसिलिन मध्ये यू नो दॅट ॲट द थर्ड पोझिशन COH ग्रुप प्रेझेंट आहे. हा COH ग्रुप जो आहे तो रिक्वायर्ड कशासाठी असतो, हा COH ग्रुप कार्बॉक्सिलिक ग्रुप जो आहे दॅट इज इसेन्शियल फॉर इट्स ऍक्शन और फॉर इट्स ऍक्शन ॲट दी लायसिन सब रेसिड्यू. या लायसिन सब रेसिड्यूला NH2 ग्रुप आहे, ट्रान्सपेप्टाइडेज एन्झाइमचा जो NH2 ग्रुप आहे त्या NH2 ग्रुप बरोबर याचा जे आहे ते इंटरॅक्शन होणार आहे.
त्यामुळं तुमचा जो पर्टिक्युलरली पेनिसिलिन असेल, पेनिसिलिन बी, पेनिसिलिन जी, ते पेनिसिलिन तुमच्या ट्रान्सपेप्टाइड एन्झाईमशी इंटरॅक्ट करणार आहे. मग हा सीओएच ग्रुप इसेन्शियल आहे. पण या सीओएच ग्रुपचे जर तुम्ही ईस्टर्स बनवले, फॉस्फेट्स बनवले, प्रोकेन सॉल्ट्स बनवले, तर काय होणार आहे? प्रोकेन सॉल्ट, बेसिक प्रोकेन सॉल्ट जर त्याचे बनवले, म्हणजे सीओएच पासून तुम्ही सॉल्ट बनवला, अंडरस्टँड, त्या कंडिशनमध्ये प्रोकेन सॉल्ट मधून हा जो सीओएच आहे, हा जो एम्पिसिलिन आहे किंवा हा जो तुमचा पेनिसिलिन बी, पेनिसिलिन जी असेल, तो स्लोली रिलीज होईल आणि रिलीज होताना काय होणार? तो सीओएच होणार आहे, नंतर तो सीओएच त्याच्याशी ऍक्ट होणार आहे. म्हणजे मी त्या सीओएचचं ईस्टर बनवलं किंवा प्रोकेन सॉल्ट्स बनवले, त्याच्यामुळे मला फायदा काय झाला? तर फायदा असा झाला की हे कन्व्हर्जन केलेलं असल्यामुळं स्लो रिलीज शक्य झालं. त्याची ऍसिड स्टॅबिलिटी आपल्याला काही काही ठिकाणी वाढवता येते. याचा अर्थ काय? तर ड्रग मधले जे फंक्शनल ग्रुप्स आहेत, ते ड्रग मधले फंक्शनल ग्रुप्स आपण कन्व्हर्ट करणार आहोत आणि कन्व्हर्ट केल्यानंतर जे बनणार आहे, सो दॅट इज कॉल्ड एज द प्रोड्रग. आणि हा जो तुमचा प्रोड्रग असणार आहे, हा पर्टिक्युलर प्रोड्रग तुमचा नंतर या प्रोड्रग पासून तुम्ही जेव्हा एकदा ऍक्टिव्ह साईट पर्यंत तुम्ही गेलात की त्या ऍक्टिव्ह साईटला त्या प्रोडक्टचं अगेन यू आर गोइंग टू कन्वर्ट इट बॅक टू द ड्रग. Understand? Now let us discuss a few of the applications of this product. Now you see here there are some applications I have mentioned here. Now the one important application is the pharmaceutical applications, आणि दुसरे जे आहेत that is something we call it as a pharmacokinetic applications. Now in case of a pharmaceutical applications जे आहे, so that first it could be improves the taste, improves the odor. Okay, so these are the ways or these are the things what we can do by using the product. म्हणजे ड्रग पासून असे प्रोडक्ट बनवले की ज्याच्यामध्ये टेस्ट इम्प्रूव्ह झाली, ड्रग पासून असे प्रोडक्ट बनवले की ज्याच्यापासून तुम्हाला जे ओडर आहे ती ओडर तुम्हाला त्या ठिकाणी इम्प्रूव्ह झाली. इव्हन इन दिस वन देर इज सी दिस वन. सो इथे तुम्ही बघा आणखीन काही आपण त्याचे ऍप्लिकेशन बघू शकता की चेंज ऑफ फिजिकल फॉर्म फॉर प्रिपरेशन ऑफ सॉलिड डोसेज फॉर्म. आता ह्याचे मी एक्झाम्पल्स देणार आहे. सॉलिड डोसेज फॉर्म तयार करण्यासाठी समजा जर ड्रग असेल, तो तुमचा लिक्विड आहे आणि त्या लिक्विड ड्रगचं तुमचं कन्व्हर्जन करायचं सॉलिड ड्रग मध्ये, तर ते कसं करणार तुम्ही? प्रोड्रग बनवून. किंवा पेन, इंट्रामस्क्युलर इंजेक्शन्स घेतो आपण, त्याच्यामध्ये कसे पेन्स होतात कारण ते प्रेसिपिटेट होतं ऍट द सराउंडिंग रिजन. मग त्यामुळे कसं वॉटर सॉल्युबिलिटी वाढवण्यासाठी, रिडक्शन इन द पेन ऑफ द इंजेक्शन, त्यासाठी पण आपल्याला या ड्रग पासून प्रोडक्ट बनवता येतात. किंवा एन्हान्समेंट ऑफ द ड्रग सॉल्युबिलिटी, डिझोल्युशन रेट तो वाढवण्यासाठी पण आपण प्रोडक्ट्स बनवू शकतो. फार्माकोकायनेटिक ऍप्लिकेशन सुद्धा त्याचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एन्हान्समेंट ऑफ द बायो अवेलेबिलिटी, लिपोफिलिसिटी वाढवून त्याची आपण बायोअवेलेबिलिटी सुद्धा वाढू शकतो. देन प्रिव्हेन्शन ऑफ द pre-systematic metabolism, even the prolongation of duration of action, reduction in toxicity, even the site specific drug delivery, या सगळ्या गोष्टींसाठी देखील आपल्याला हे पर्टिक्युलर जे ऍप्लिकेशन आहे, प्रोडक्ट जे आहेत ते आपल्याला वापरता येऊ शकतात. आता याच्यामध्येच आपण जर आणखीन काही एक्झाम्पल्स बघितले, सो दॅट द फर्स्ट थिंग विच आय हॅव एक्सप्लेन्ड इज द इम्प्रूव्हमेंट ऑफ द टेस्ट. नाव the parent drug could be the chloramphenicol. Now this chloramphenicol test is a bitter test. Now this chloramphenicol bitter test, you can convert this parent drug into the prodrug. कुठले करू शकतो आपण? पाल्मिटेट ईस्टर तयार करा. जर या क्लोरमफेनिकॉल पासून तुम्ही जर पाल्मिटेट ईस्टर्स बनवले, चेक दिस, या क्लोरमफेनिकॉल पासून पाल्मिटेट ईस्टर्स बनवले किंवा क्लिंडामायसिनचे इंजेक्शन्स असतात. क्लिंडामायसिन इंजेक्शन म्हणण्यापेक्षा आपण त्याच्या टॅब्लेट्सकडे थोडं जास्त फोकस करू. क्लिंडामायसिन्स पासून पाल्मिटेट ईस्टर्स बनवले, सल्फोक्साझोल्स असतात त्याच्यापासून जर ॲसिटाइल ईस्टर्स बनवले, या सगळ्या कंडिशन्स मध्ये आपण काय करणार आहोत? तर देर इज दी improvement of the test. See, that is one of the reason for poor patient compliance is particularly say in case of children acel, that is the bitterness of that particular drug. So acidity or even the causticity of the drug असेल, bitterness असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
ते कसं आपण टेस्ट इम्प्रूव्ह करू शकू. दॅट इज आयदर वन मेथड वुड बी द रिडक्शन ऑफ द ड्रग सॉल्युबिलिटी इन द सलायवा. त्या ड्रगची जर सॉल्युबिलिटी त्या सलायवामध्ये जर टॅबलेट घेतली त्या मुलांनी आणि त्या टॅबलेटची जर सॉल्युबिलिटी सलायवामध्ये कमी झाली, सो व्हॉट विल हॅपन, त्याच्या टेस्ट जो बिटरनेस आहे तो बिटरनेस कमी होईल. इव्हन द प्रोड्रग विथ इम्प्रूव्ड टेस्ट, किंवा तुम्ही त्याची टेस्ट चांगली करा. अंडरस्टँड, दॅट इज वन मेथड वुड बी द वन अप्रोच वुड बी रिडक्शन ऑफ द ड्रग सॉल्युबिलिटी इन द सलायवा और टू लोअर द अफिनिटी ऑफ द ड्रग टुवर्ड्स द टेस्ट रिसेप्टर. सो दस मेकिंग द बिटरनेस और दॅट कॉस्टिसिटी जी आहे ती आपण याच्यामध्ये चेंज करू शकतो. सो सी I'll show you I'll show you another example. You see here, this is the clindamycin. Now clindamycin ची टेस्ट कशी आहे, clindamycin ची टेस्ट is having the bitter taste. Now even though this clindamycin is having the bitter taste, this is converted into the salt or into the palmitate esters. So this palmitate esters बनवल्यानंतर याची जी काही टेस्ट आहे त्या टेस्ट मध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. सो दिस इज वन थिंग, दॅट इज इम्प्रूव्हमेंट ऑफ द टेस्ट. अंडरस्टँड. सो इम्प्रूव्हमेंट ऑफ द टेस्ट हा एक पॅरामीटर झाला. तसंच आहे इम्प्रूव्हमेंट ऑफ ऑर्डर. चेक दिस. आता हा जो कंपाऊंड आहे, दिस वन, दॅट दिस कंपाऊंड इज टर्म्ड ॲज द this one, this is ethyl mercaptan. हा जो ethyl mercaptan आहे, this ethyl mercaptan drug is having a very foul smell. Foul smell आहे. मग आता हा जर foul smell आहे, this is used in the treatment of leprosy. Now what we can do is, this particular ethyl mercaptan is converted into the phthalate esters. Phthalate esters. Now this diethyl esters, okay, understand. So that is how simple. Even the phthalate esters, forget about everything, simple. That is the ethyl mercaptan molecule आहे अँटीलेप्रॉटिक, त्याचं कन्व्हर्जन आपण phthalate ester मध्ये कन्व्हर्ट करणार आहोत. त्यामुळे काय होणार आहे, याची जी ओडर आहे, याची जी फाऊल ओडर आहे ती फाऊल ओडर जाते and you will get the phthalate esters. अंडरस्टँड. सो दॅट इज वॉट इम्प्रूव्हमेंट ऑफ दी ओडर. म्हणजे हा सेकंड त्याचा ऍप्लिकेशन जो आपण बघितलं, दॅट इज द इम्प्रूव्हमेंट ऑफ दी ओडर. इवन इम्प्रूव्हमेंट ऑफ दी ओडर इज one thing. Now I'll show you the change in the physical forms. Again the same thing is there. What happens, this ethyl mercaptan जे आहे ते लिक्विड फॉर्म मध्ये आहे. आता लिक्विड फॉर्म मध्ये पण आपल्याला त्याचं जे आहे ते टॅबलेट्स बनवायचे. आता जर टॅबलेट्स बनवायचे म्हटलं तर त्याला फिजिकल फॉर्म त्याचा चेंज केला पाहिजे, क्रिस्टलाइन केलं पाहिजे. अंडरस्टँड. सॉलिड फॉर्म केला पाहिजे. दिस इथाइल मर्कॅप्टन is converted, drug is converted into this drug, that is the 1,3-diester. Now if this ethyl mercaptan is converted into the 1,3-diester, that is what the change in the physical form of the drug. आता हा ड्रगचा फिजिकल फॉर्म चेंज केलेला असल्यामुळे दिस पर्टिक्युलर कंपाऊंड जो तुम्हाला मिळाला, दॅट इज हॅव्हिंग द फिजिकल फॉर्म ऑफ द ड्रग चेंज फ्रॉम लिक्विड टू solid. Even you can make such type of prodrug for reduction in the GI irritation. GI irritations, you know that salicylic acids जे आहेत ते what they does, they the gastric mucosa जो आहे त्याला gastric mucosa ला irritations करत असतात. So that what can be done, this salicylic acid is converted into aspirin. So once it is converted into the aspirin, then जसे जीआय इरिटेबिलिटी जी आहे ती त्या कंपाऊंडची कमी होऊ शकते. केमिकल स्टॅबिलिटी, नाव चेक दिस पर्टिक्युलर कंपाऊंड, चेक दिस chemical stability. This compound is the anti-neoplastic drug azacitidine. Now हे azacitidine जे आहे, this azacitidine, the anti-neoplastic drug, the aqueous solution of this drug is readily hydrolyzed. But जर याच अझासाइटिडीन आहे त्याचं जर बायसल्फाइड प्रोड्रग बनवला, इफ यू आर कन्वर्टिंग इनटू दी बायसल्फाइड, द aqueous solution of this drug is readily hydrolyzed, but this बायसल्फाइड प्रोड्रग, हा जो
बायसल्फाइड प्रोड्रग बनलेला आहे इज स्टेबल टू सच टाइप ऑफ degradation at the acidic pH and is more water soluble than the parent drug. So this is what the application of that bisulfite prodrug. Similarly, if we move on, there are certain pharmacokinetic applications also. आता pharmacokinetic applications कोणते आहेत तर I'll just enumerate the applications. The one could be the enhancement of the bioavailability, that is what lipophilicity increase करता येऊ शकते, prevention of the pre-systemic metabolism असेल किंवा एखाद्या ड्रगची टॉक्सिसिटी रिड्यूस करायची असेल किंवा एखादा ड्रग साइट स्पेसिफिक त्याची डिलिव्हरी करायची असेल तर या सगळ्या कंडिशन्स मध्ये यू विल बी युजिंग प्रोड्रग. मीन्स द ड्रग इज converted into the product. So in a nutshell, what is in a nutshell that the prodrugs are the drugs which are chemically converted into other moiety or other prodrug, so which when reaches at the specific site or when it reaches to the area where its action is required, the enzymatic or chemical cleavage will take place to release that particular drug, and this is used for various pharmacokinetic improvement of the pharmacokinetic parameter or physicochemical parameter or that of the number of examples we have seen that from the change of odor, color, taste, physical form, toxicity, even the bioavailability, then the pre-systemic metabolism, reduction in the toxicity, site specific delivery, all these things are the applications of this prodrug. Thank you.